GST कार्यप्रणालीवरचा प्रकाशझोत अधिक प्रखर करण्याकरता सादर आमंत्रित आहेत मान्यवर श्री जयंत फलके. जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण स्वागत करूया. वेळ आहे प्रॅक्टिकली सेट ऑफ तुमचे सेट ऑफ मिळणार नाही असा नाही प्रश्न न. ती पुढच्या महिन्यात इफेक्ट द्या तुम्हाला. डेबिट नोट क्रेडिट नोट चालू राहणार आहेत. हॅलो, आपल्याला जुलै महिन्यामध्ये माल आला. ओके, बरोबर आहे. आणि आपण तो परचेसमध्ये दाखवला. ऑगस्ट महिन्यामध्ये तो माल रिजेक्ट झाला, त्याच्यामधला पार्ट ऑफ समजा, किंवा फुल्ली रिजेक्ट झाला. अशा वेळेला, कारण मी ऑलरेडी GSTचं क्रेडिट घेतलेलं आहे, अशा वेळेला क्रेडिट रिटर्न करायला लागेल. क्रेडिट रिटर्न करा. मग त्याच्याकरता इनव्हॉइस बनवायला लागेल की फक्त डेबिट क्रेडिट नोट चालेल? डेबिट क्रेडिट नोट चालतील, पण ते अपलोड करायला लागतील. कारण त्याशिवाय त्या माणसाला परत क्रेडिट मिळणार नाही. येस, कारण आता सध्या काही वेळेला काय करतात लोक की सेल टॅक्समध्ये स्पेशली माल परत पाठवून देतात आणि तो रिप्लेस करतो. आता कसं आहे, पूर्ण सिस्टीम ई बेस असल्यामुळे तुम्हाला ऑप्शन नाही. आतापर्यंत पेपर बेस सिस्टीममध्ये पेपर मागे पुढे कधी दिले तरी चालायचे. डेबिट नोट नंतर देतो, माल घेऊन जा आता, ते चालायचं. आता ई सिस्टीममध्ये मुळात तुम्हाला कुठलीही चॉईस तुमच्या हातात नाही. जर तुम्हाला ट्रान्झॅक्शन दाखवायचं असेल आणि ते दोघांशी कनेक्ट करायचं असेल, बायर सेलरशी, तर तुमचं ई ट्रान्झॅक्शन्स कम्प्लीट असणं आवश्यक आहे, विच विल इन्क्लूड ई वे बिल आणि डॉक्युमेंट्स. ती मॅचिंग नाही झाली तर सेट ऑफ मिळणार नाही. त्यामुळे मगाशी म्हटलं ना मी की 16-17 तारखेला तुमचं GSTची लायबिलिटी जर तिथे आली, ती तुमच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे 20,000 आहे, पण GST नेटवर्क जर 70,000 सांगत असेल, तुम्हाला 70,000 भरायला लागेल. जोपर्यंत तुम्ही चलान पेमेंट करत नाही तोपर्यंत GST रिटर्न अपलोड होणार नाही. आणि GST रिटर्न अपलोड झालं नाही तर तुम्ही ज्यांना माल विकलाय त्यांना सेट ऑफ मिळणार नाही. सो यू आर इंटरलॉक राईट नाव. यू आर इंटरलॉक. आतापर्यंत ती सिस्टीम नव्हती. मी पेपरवरती कॅल्क्युलेशन करायचो, टोटल मारायचो वॅटची किंवा एक्साईजची, आणि ती सेट ऑफला मारून मोकळवायचं. ती एक्साईजला तीच सेम होती, वॅटलाही तीच होती, सर्व्हिस टॅक्सलाही तीच होती. कोणी विचारत नव्हतं आतापर्यंत. पण आता प्रत्येक बिल हे इंटरकनेक्टेड असणार आहे. आणि याचा इफेक्ट बारीकली जर लक्षात घ्यायला लागला तर याचा इफेक्ट तुमच्या इन्व्हेंटरीवरती होतोय, तुमच्या डॉक्युमेंटेशनवरती होतोय, तुमच्या काम करण्याच्या पद्धतीवर होणार आहे. आतापर्यंत अकाउंटिंगमध्ये आपण कधी केलेलं नाही मला वाटतं. मार्चची बॅलन्स शीट ऑगस्ट सप्टेंबरला जागा झालं तर आपण चालू करायचं. आता ऑप्शन नाही. तुम्हाला महिन्याच्या शेवटची इन्व्हेंटरी तुमच्या रेकॉर्डप्रमाणे आणि GSTला जेवढी ट्रान्झॅक्शन दिसत आहेत वेबसाईटला त्याप्रमाणे मॅच आहे का नाही हे करायला लागेल. जर GST रेकॉर्डमध्ये परचेस 500 टन आहे आणि सेल्स 200 टन आहे तर 300 टनाचा स्टॉक आहे तुमचा आणि तुमच्या रेकॉर्डला 100 टन दिसतोय. मिसमॅच नाही अलाउड. डिक्लेअर नाही, पण युआर सपोज टू. कारण ऑफिसर्सच्या ज्या अथॉरिटी दिल्या आहेत GST ऑफिसर्सच्या अथॉरिटी, त्यातली एक सगळ्यात महत्त्वाची अथॉरिटी आहे बुक्स ऑफ अकाउंट्स प्लस इन्व्हेंटरी क्रॉस व्हेरिफिकेशन. आणि त्याला जागा कमी आहे खूप. आतापर्यंत चलता हे अप्रोच खाली आपण चालून जात होतो, चल राहू दे, स्क्रॅप पडलंय माझ्याकडे, कोण बघणार नाही. आणि स्क्रॅप वॉज द अर्निंग. आता स्क्रॅप इज नॉट गोइंग टू बी युअर अर्निंग इन कॅश. यू हॅव टू बुक इट इन बिल अँड लेवी GST अँड ऑल्सो फ्रॉम इन्कम टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू कलेक्ट TCS. बऱ्याच वेळेला काय होतं की आपला स्टॉक आणि बँक स्टॉक आणि बुक टॅली होत नाही. तिथं आनंद असतो आपल्याकडे, कारण बँकेचा वेगळा, आपला वेगळा, प्रॅक्टिकली वेगळा, कारण ती CC एन्जॉय करायची असते. आता हा स्टॉक CC, आता हे सगळं खूप GST हा खूप रॅडिकल ऍक्ट आहे बेसिकली, इफ आय टू से फ्रॉम बिझनेस ऑपरेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. आतापर्यंत आपण जेव्हापासून चालत आलाय प्रश्न कसा होता की चला काही करून मॅनेज होतोय. आता ऑफिसर्सना मॅनेज करायलाही जागा कमी आहे, कारण डेटा सगळा वेबसाईटवरती आहे. ही हॅज लिमिटेड ॲक्सेस टू डू एनिथिंग. उद्या जर तुम्ही पेमेंट लेट केलंय आणि जर सेक्शन अट्रॅक्ट्स यू पेनल्टी, ही डझंट हॅव चॉईस देन लेव्ही यू पेनल्टी. आता पेनल्टी क्लॉजेस जवळजवळ 21 पेनल्टी क्लॉजेस दिलेले त्याच्यात, आणि ते क्लॉजेस इतके बारीकली आणि व्यवस्थित ड्राफ्ट केलेत. आणि पेनल्टीची प्रोव्हिजन्स मिनिमम 10,000 रुपये और टॅक्सेस इव्हेडेड. इवन हा विच एव्हरी आहे नॉर्मल आहे.
पेनल्टी 10,000 रुपयापासून असल्यामुळे आणि पेनल्टी कॅन बी रेज फॉर इवन रॉंग इश्यू ऑर इनॅक्युरेट बिल इश्यू. ऑफिसर्सच्या अथॉरिटीमध्ये आतापर्यंत नसलेली अथॉरिटी तुम्हाला वॅटमध्ये आतापर्यंत अथॉरिटी काही जास्त सिरियसली कधी बघितलेली नाही, कारण तो बिचारा कायम गेला का टेबलावरती पेपर घेऊन बसलेला असतो आणि अशी काहीतरी टायपिंग करत असतो तो एक बटनाने. केला असेल कधी कोणी ऑफिस? नाही. सेल टॅक्समध्ये तीच प्रॅक्टिस आहे की अजून प्रॅक्टिस कीबोर्डची नाही आहे खूप त्यांना. आता इथून पुढे त्यांना डेटा काही बघायचा नाही तुमचा, डेटा सगळा त्यांच्याकडे रेकॉर्डला आहे, त्यांच्याकडे आहे, त्यांच्या बॉसेसना आहे. आता त्यांना कामं एकच आहेत, त्यांच्या अथॉरिटी खूप वाढल्यात आणि अथॉरिटीमध्ये त्यांना एक्साईजच्या अथॉरिटीज प्लस काही कस्टम्सच्या अथॉरिटीज सगळ्या ॲड केलेल्या आहेत. दे हॅव राईट टू अरेस्ट. पडलं सगळं. दे हॅव राईट टू अरेस्ट, दे हॅव राईट टू कॉन्फिस्केट युअर गुड्स. जर तुमच्या इन्व्हेंटरीत तुमचा रेकॉर्डप्रमाणे जर माल नसेल तर तो माल जप्त करण्याची परवानगी आहे. माल मुवमेंट करताना जर मालाबरोबर बिल नसेल तर माल जप्त करण्याची अथॉरिटी आहे. So they are giving you liberty of doing business with ease, but that's coming with responsibility on your head. अजून एक बारीक प्रोव्हिजन सेक्शन नंबर सांगतो, जरा बरं वाटेल तुम्हाला पण. सबसेक्शन 4 ऑफ सेक्शन 9 GST ऍक्ट. आता ही प्रोव्हिजन मी जी सांगेल ती जरा कान देऊ नाही का, कारण ही तुमच्यासाठी खूप क्रिटिकल आहे आणि सगळ्या बिझनेससाठी क्रिटिकल आहे. प्रोव्हिजन अशी आहे, आतापर्यंत सेल टॅक्समध्ये ती प्रोव्हिजन होती, ती एवढी सिरियसली कधी घेतलेली नाही. इफ यू बाय गुड्स फ्रॉम अनरजिस्टर्ड डीलर, the registered dealer is liable to pay GST on that amount on reverse charge mechanism. काही प्रोव्हिजन लक्षात आली का नाही कोणाच्या? प्रोव्हिजन अशी आहे, तुम्ही जर रजिस्टर्ड डीलर आहात आता वॅट GST मध्ये आणि तुम्ही ज्याच्याकडनं सर्व्हिस घेताय किंवा गुड्स घेताय, तो जर अनरजिस्टर्ड असेल, तो GST मध्ये रजिस्टर्ड नसेल बिकॉज ऑफ व्हॉट एव्हर रिझन, तो 20 लाखाच्या लिमिटच्या खाली, 50 लाखाच्या लिमिटच्या खाली किंवा काही व्हॉट एव्हर, तर जे काही तुम्ही परचेस कराल त्याच्याकडनं, त्या परचेस ती गुड्स किंवा सर्व्हिस परचेस वरती तुम्हाला टॅक्स भरावा लागेल आणि ॲट अ रेट ऑफ 18%, विच इज ॲव्हरेज रेट विच यू आर प्रिझ्युमिंग, आणि तो तुम्ही बघून नंतर तुम्हाला सेट ऑफ घ्यायचा आहे. ऑगस्टमध्ये पेमेंट करायचं आणि सप्टेंबरला सेट ऑफ घ्यायचा. आता हे तुमच्या केसमध्ये लेबर जॉब जे केले ना, जॉब वर्क 2 लाख, 1 लाख, 5,000 इन्क्लुडिंग युअर तुमच्या स्टेशनरी परचेस, सगळे आयटम. आतापर्यंत वॅटचा फोकस जास्त करून परचेस, सेल्स, ट्रेडिंग आयटमवर होता. GSTचा फोकस अख्ख्या P&L वर असणार आहे. तुमचे एक्सपेन्सेस पण क्रॉस व्हेरीफाय केले जातील, कारण बँका तुम्हाला बँक चार्जेस लावतात, आपण त्याच्यावरती कधी सेट ऑफ घेतलेला नाही. सर्व्हिस टॅक्स किंवा कुठलाही छोटा, स्टेशनरी परचेस, ऑफिसचे खर्च, खूप बारीक खर्च आहेत, आतापर्यंत कधी झाले नव्हते ट्रॅकिंगला, पण आता तो आपल्याला सर्व्हिस देतोय म्हटल्यावर की तो डिटेल्स अपलोड करणार आहे. तर P&L मधले डायरेक्ट एक्सपेन्स आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस सगळे फ्लॅश आउट होणार आहे तुमच्या वेबसाईटला. द मोमेंट युअर अकाउंट इज ओपन, तो इंटरनेटवाला असू दे, टेलिफोनवाला असू दे, किंवा ह्यांनी प्रोजेक्टर भाड्याने दिला असू दे, एक मिनिट आपण तिकडे येऊ ना, इन्कम टॅक्सवरती येऊ आपण, इन्कम टॅक्सवरती येऊ. आणि कंपोजिट टॅक्स स्कीम जी काढलेली आहे गव्हर्नमेंटने, ती पण खूप काही बेनिफिशियल आहे फ्रॉम ऑपरेटर पॉईंट ऑफ व्ह्यू, असं नाही आहे. कारण त्यात काय, यू कॅन परचेस गुड फ्रॉम GST रजिस्टर्ड पर्सन, म्हणजे त्याच्यावरती तुम्ही 100 रुपयाची वस्तू घेतली तर 18 रुपये टॅक्स भरला, 118 रुपये झाली. यू सेल द गुड्स ॲट 150 रुपीज, यू विल बी लायबल टू पे 2.5% ऑफ दॅट अमाऊंट. तुम्ही टॅक्स किती पे केला? 18 रुपये प्लस 2.5 रुपये, 2.5 नाही प्लस 4 रुपये टॅक्स पे केला 150 वरती, आणि हा 2.5 रुपयावरती सेट ऑफ नाही, हा 18 रुपये गेला.
सेट ऑफ नाही. ही कॅनॉट कलेक्ट टॅक्स फ्रॉम यू फर्स्ट ऑफ ऑल. जस्ट टू गिव्ह या 3 क्रायटेरिया आहेत. हे 3 क्रायटेरिया आहेत आता सध्या. 0 ते 20, 20 ते 50 आणि 50+. गव्हर्नमेंटचं अल्टिमेट डेस्टिनेशन ऑल शुड गो इन दिस लाईन. They are not specifying directly, but if you read the provisions of the act, this is unviable. कारण याच्यावरती RCM भरायला लागेल. कुठलाही RD डीलर अशा पार्टीकडनं काम करणार नाही. याला खिशातनं टॅक्स भरायला लागतोय. त्यामुळे ह्या सेक्शनमध्ये कोणी राहणार नाही. पर्याय काय? इथे या. इथे आलात का मंथली रिटर्न कंपल्सरी. आणि मग 10, 15, 20 चालू. आणि हा सीझन पण नाही सांगता येणार. म्हणजे तुमच्याकडे माणसं अकाउंटंट ठेवताना 2 ठेवायला लागेल. एखादा माणूस मे महिन्यात बाहेर गेला तर काम करायचं कोणी? पार्ट टाइम अकाउंटंट चालणार नाहीत, कारण एकाच वेळी सगळ्यांची 10 तारखेची रिटर्न भरायची आहेत. कसं करणार? आणि ठीक आहे पार्ट टाइम करेल तो माणूस, पण या 10 ते 15 मध्ये तो किती ठिकाणी फिरणार? आता हा जीएसटी ऍक्ट विल आस्क यू टू थिंक द वे यू आर बीइंग डुईंग बिझनेस. आतापर्यंत आपण एका पद्धतीने बिझनेस करत होतो की मी चाललोय, मी एकटा करतोय, मला प्रॉफिट मिळतोय, बस झालं. नाही आता चालणार. आणि खूपशा लोकांनी आतापर्यंत जीएसटी ऍक्ट मी एक कन्सेप्ट ती नेहमी वापरतो, आता ती वापरतो, परत एकदा सांगतो. आतापर्यंत जीएसटी खूप कॅज्युअली घेतलाय. लोकांना वाटलं ते सेल टॅक्स टू वॅट झालं ना, तसंच आहे, नाव बदलणार आहे. सेल टॅक्स टू वॅट बारसं झालं. बाळ तेच होतं, त्याला फक्त नाव दिलं. जीएसटी लग्न आहे, सगळी तयारी करायची. आणि नवीन घरात माणूस येणार आहे, माहित नाही हाऊ इज गोइंग टू रिॲक्ट. ना तुम्हाला माहिती ना गव्हर्नमेंटला माहिती. आणि लग्नाची तयारी किती असते? पत्रिका छापण्यापासून बारीक बारीक सगळ्याच गोष्टी आहेत. पण सगळ्यात महत्वाचा जो येणारा व्यक्ती आहे त्याचं काहीच माहिती नसतं ना. ऍक्शन, रिॲक्शन, आवड, निवड, मामा, मावशी, हे पण सगळे ऍडेड कंपोनंट आहेत. तसं झालं आता जीएसटी. ऍडेड कंपोनंट भरपूर आहेत. फक्त याचा त्रास आपल्याला पहिले 1 ते 1.5 वर्ष होईल थोडंसं इज आउट व्हायला. वन्स यू आर अक्वेंटेड टू दिस कल्चर, हे तुमचं लाईफ खूप स्मूथ करेल. फुल सी चेंज इन अ कल्चर. आतापर्यंत आपण ह्याला अक्वेंटेड नव्हतो. आपण आतापर्यंत खूप वेळा ब्लेम देत होतो की हे कसं चाललंय, काय चाललंय, याचा संदर्भ काही नाही माझ्याशी, किंवा टॅक्सेस. आता उदाहरण द्या की जर जीएसटीच्या वेबसाईटवरती ऑफिसरच्या समोर जर सेल्स आणि परचेस आला, तर व्हॉट ही हॅज अन राईट टू डिस्क्रिट. तो बिल दिलं म्हणून म्हणू शकत नाही, पेपर आणा परत म्हणू शकत नाही, आता 4 वेळा समरी करायला सांगतात ते करू सांगू शकत नाही. कॅल्क्युलेशन समोर आहे, भरलेले आहेत पैसे, ही हॅज टू इश्यू ऑर्डर. त्यातलं एक साधं उदाहरण देतो. रजिस्ट्रेशनमध्ये त्यांनी एवढा बारीक क्लॉज आणला की ऍप्लिकेशन केल्यानंतर 3 दिवसाचं ऑफिसरने रजिस्ट्रेशन ग्रांट केलं नाही, इट इज डीम दॅट यू आर रजिस्टर्ड. ऑफिसर्सची पूर्ण अथॉरिटी एका रिस्ट्रिक्टेड लेवलला आणून ठेवली. आणि डेटा आल्यावरती ऑप्शन नाही त्यांना. त्यामुळे हा प्रश्न आता वेगळ्या पद्धतीने बघायला लागेल, अकाउंटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू, टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू. आता मगाशी दुसरं उदाहरण सांगितलं की 30,000चं तुमचं कॅल्क्युलेशन आहे जीएसटीच्या लायबिलिटीचं, पण पेमेंट करताना 70,000चं चलन झालं. करायचं काय? आणि याच्यासाठी महत्वाची गरज आहे आता फंडिंग लिमिट्स हातात घेणं. फंडिंग लिमिट्स आपण विचार करत नाही. आपण दररोज अरे 50,000 पाठवू ना, कोणाला तरी फोन करून सांगतो, या चेक ट्रान्सफर मार, किंवा घरातनं घेतो, काहीतरी करतो आपण. पण ती आता चालणार नाही. तुमच्याकडे फंडिंग लाईन स्ट्रॉंग पाहिजे, वर्किंग कॅपिटल तुमचं सफिशियंट पाहिजे. जर जेवढं फ्रॅजाईल असेल, म्हणजे आज संध्याकाळी मला कॅश नाही आणि मी दुपारी कोणाकडे तरी कलेक्शन करून संध्याकाळी घरी जातो, इज गोइंग टू बी रिस्की. ओके.
तुमची आज तुम्ही मगाशीचं उदाहरण घेऊ आपण, टॅक्स लायबिलिटी तुम्ही कॅल्क्युलेट केली 30,000, वॅटच्या वेबसाईटमध्ये आली 70,000, काय करणार? पळणार? ओके, पे फर्स्ट थिंग. आणि नसेल तर काय करणार? कुठेतरी शोधणार फंडिंग आणि 20 तारखेला सगळेच पेमेंट करत बसणार. कोण देणार पैसे? Who's? No, nobody lost. आता तुम्ही 70,000 40,000 एक्स्ट्रा पे करताय. आता राईट नाउ यू पेइंग 40,000 एक्स्ट्रा, बट दॅट सेट ऑफ विल बी अवेलेबल नेक्स्ट मंथ. आज तुमची लक्षात घ्या, गोष्टी ओपन आहेत. हा, पण ती रेक्टिफाय करता येते ना. नाही नाही, हे असं नाही उदाहरण. एक मिनिट, मी परत सांगतो, उदाहरण चुकीचं इंटरप्रिट करू नका. समोरच्याने बिल लावताना मगाशी जसं सांगितलं की त्याने बिल टाकले 18 तारखेला, 30 तारखेला तिकडनं माल निघालाय. ओके, त्याच्या रेकॉर्ड प्रमाणे झालं, पण माझ्या इथे माल आलाय पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात, किंवा अॅरिथमॅटिकल एरर झाली आहे. तर एरर तर आपण रेक्टिफाय करून घेऊ शकतो पुढच्या महिन्यात. ज्या एरर्स आहेत त्या रेक्टिफाय करायला जागा आहे तुम्हाला, पण ह्या सगळ्याचं कम्युनिकेशन तुमच्या क्लायंटशी पाहिजे, तुमच्या वेंडरशी पाहिजे. सेट ऑफ मिळणार तुम्हाला, सेट ऑफ जाणार नाही तुमचा कुठे. हां, आणि अजून एक कन्सेप्ट याच्यातली एक महत्वाची एलिमेंट करतो. इथे सिंगल रिटर्न म्हणजे दर महिन्याचीच रिटर्न आहेत, 10, 15, 20. देर इज नो कन्सेप्ट कॉल रिवाइज रिटर्न. चुका झाल्या परत रिवाइज करू नाही, ते पुढच्या महिन्यात जाऊन रिवाइज करायचं. त्यामुळे ह्या महिन्यात गोष्ट चुकली तर ती पुढच्या महिन्यात. सायकल काय? त्यामुळे फंडिंगचा प्रश्न जो आला तुम्हाला मगाशी, अजून त्यात ऍड करायचं राहिलं. ह्याच्यात काय होणार आहे, काही कस्टमर्स आतापर्यंत, एक्सक्यूज मी जरा प्लीज, फंडिंगचा प्रश्न कसा येणार आहे की आता मगाशी जे म्हटलं की काही URD डीलर आहेत तुम्ही, ज्याच्याकडनं आतापर्यंत माल घेत होतात, RCM मुळे ते माल चेंज करायला लागेल. काही लोक टॅक्सेस मागायला लागतील, GST टॅक्सेस पेमेंट करा आधी, जी आता सवय नव्हती. 30 डेज 90 डेजचे क्रेडिट लिमिट्स थोड्या वाढतील, पण कारण फंड सायकल सगळ्यांचं स्लो होणार आहे. आता जी गोष्ट गेल्या महिन्यापर्यंत 115 रुपयाला मिळत होती ती आज 118ला मिळायला लागल्यावरती माणूस थोडासा बॅकट्रॅक करेल. तुमच्या खर्चामध्ये आता 12% किंवा 15% टॅक्सेस लागत, आयदर वॅट और सर्व्हिस टॅक्स. तो आता डायरेक्ट 18% येईल ॲव्हरेज. त्यामुळे तुमची एक्सपेन्सेस पण वाढणार आहेत. या सगळ्याचं मॅनेजमेंट जर सेट नीट करायचं असेल आणि थोडंसं बाय प्रेडिक्शन प्राइस राईज असल्यामुळे थोडंसं स्लंप असेल, थोडा स्लो डाऊन चालू होईल पहिला 1-6 महिने. तो जर डील करायचा असेल तर तुमच्या हातात लिक्विडिटी एक्सपेक्टेड आहे. ते ॲटलिस्ट 3 महिन्याची वर्किंग कॅपिटल तुमचे जे लिमिट्स असतील ते वाढून घ्या. टर्म लोन ठेवा, बँकेत पैसे ठेवा, पण तुमच्या हातात पैसे नसतील इट विल बी अ डिफिकल्ट टाइम टू डील. कारण सगळीकडे कॅओस असणार आहे, कोणालाच क्लॅरिटी नाही नक्की काय होणार आहे. त्यामुळे तुमचे डीलर तुमच्याकडे पैसे मागतील. कधी कधी असं पण होईल की आतापर्यंत जो माणूस माल पाठवत होता तो म्हणेल नाही पहिले वॅट भेजो, GST भेजो, तो पुरा पेमेंट करो तब माल छोडूंगा. त्यावेळेस काय करणार? आणि तुम्ही ऑपरेशन्स थांबवू शकत नाही, त्यामुळे तिथे पर्याय नाही त्याला. त्यामुळे हातात लिक्विडिटी असणं कंपल्सरी आहे. येस. ओके, याच्यात एक ॲडिशनल पॉईंट देतो. या ऍक्टमध्ये एक प्रोव्हिजन केली होती सुरुवातीला की 90 दिवसाचं तुम्हाला पेमेंट नाही मिळालं तर तुमचं सेट ऑफ रिव्हर्स होणार. ओके, पण ती प्रोव्हिजन आय डोंट नो कोणी पार्लमेंटमध्ये काहीतरी कार्यक्रम केला, ती तारीख झाली 180 दिवसाची झाली 90च्या ऐवजी. कोणीतरी काहीतरी माहीत नाही काय प्रेझेंट झालं आणि काय नाही. आता याच्यात तुम्हाला ऑप्शन एकच आहे, म्हणजे तुम्ही SME असाल तर यू शुड गो फॉर उद्योग आधार. MSMEचं रजिस्ट्रेशन तुमचं जे आहे ते आता नवीन नाव आहे त्याला उद्योग आधार. ते घेऊन तुमचे जे क्लायंट्स आहेत, इफ दे आर कॉर्पोरेट्स, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज असतील, त्यांना तुम्ही उद्योग आधार नंबर द्या. दे आर सपोज टू मेक युअर पेमेंट इन 90 डेज. इफ दे डू नॉट मेक, यू आर सपोज टू कलेक्ट इंटरेस्ट ऑन इट विच इज स्पेसिफाईड बाय MSME ऍक्ट अँड विच कंपनी फिअर टू पे. त्यामुळे ते शक्यतो 90 दिवसाच्यात पेमेंट करतात इफ युअर क्लायंट्स आर कॉर्पोरेट. No need to hire a lawyer all the time. You can go on the website called Udyog Aadhar. It's a free registration. No intermediary is required.
तुमचा मोबाईल नंबर, तुमचा आधार नंबर एवढ्यावरती तुमचं काम होऊन जातंय. येस. ओके. एव्हरीथिंग इज देअर. यू कॅन फाईल मेल विथ MSME ऑफिसर्स. त्याच्यावरती ईमेल ID दिलेला आहे. आणि खूपच त्रासदायक होत असेल तर कंपनी वाइंडअपची नोटीस देऊन टाका. नोटीस. ओके. टॉक टू अ कंपनी सेक्रेटरी, ही विल गाईड यू. ओके, पण तुम्हाला कुठल्या तरी कंपनी सेक्रेटरीशी बोलायला लागेल, कारण ही लीगल प्रोसेस आहे. आता एका वाशीतल्या एका CA ने 34 लाख बोला. Simple thing is this, Bola. being a proprietor, I am giving the example, it is not a fact. I am giving the example. No, don't give to me whom? example. Don't No, give me example, sir. Give No. me facts. Don't give me example. कारण example इथे खूप निघतील. no, but where there are cases are there, Yeah. they don't, either I am giving the example that Dombali company is there, they are not paying at all. They are not paying Paying at all. MSME certificate, everything is there. You have given that certificate to them? Yes. Okay. What was their So response? there is no response from them. What action I should take? Now you tell me. First, you communicate by mail that I'm going to. It is take communicated. You communicate them. I'm going to take legal action against you. Huh? Okay. First, send an advocate notice and then go for company liquidation. Ultimate step. Normally ती घेतली जात नाही. कम्युनिकेशन केल्यावरती ते होतं हँडल, पण आमच्या एका CA मित्रांनी घेतलेली आता वाशीतलाच आहे. 40 लाख रुपये फी होती आउटस्टँडिंग. ती नाही दिली. फीला नोटीस पाठवलं, नाही द्यायला तयार. कंपनी लिक्विडेशनची नोटीस काढलेली आहे त्यांनी, आता प्रोसिडिंग चालू केलेली. हो, आउटस्टँडिंग आहे ना, दॅट्स इट. somewhere you are not comfortable with law, somewhere you are not comfortable with intermediaries. पण एक लक्षात घ्या ना सर, तुम्हाला लॉ कसा कळणार? मी इन्कम टॅक्स ऍक्ट पुस्तक आणून ठेवलं इथे आता. विल यू बी एबल टू डायजेस्ट इट? विल यू बी एबल टू डील विथ दॅट? कुठे प्रश्नामध्ये मी विचारलं वेदर वी हॅव टू हायर ए लॉयर. मी मगाच्या केसमध्ये उद्योग आधारच्या केसमध्ये सांगितलं नाही गरज. इथे जिथे कंपनी ऍक्टचे इश्यू आहेत तिथे कंपनी जे सांगितले ते उद्योग आधारमध्ये येते. दुसरी एक गोष्ट मला एक कळत नाही, तुम्ही ऍज अ असोसिएशन म्हणून इथे बसता एकत्र, वाय कांट यू यूज दिस लॉबी? वाय यू कांट यूज दिस लॉबी? 5000 लोकांची एकत्र लॉबी आहे, आणि इफ यू कॅनॉट फाईल अ सूट अगेन्स्ट अ पर्सन रिकव्हरी, म्हणजे पर्सन तो माणूस पेमेंट करत नाही, मी आता आउटसाइडर आहे तुमच्या इथे, पण तुम्ही एकत्र मिळून काम करू शकत नाही याच्यावरती? लाख 2 लाख जे काय असेल, आणि दिस विल सॉल्व युअर कॉस्टिंग प्रॉब्लेम ऑल्सो. कोणीतरी कंपनी एक्सपर्ट असेल इथे? येस, ऍज अ असोसिएशन यू कॅन हायर. देयर इज नो नीड ऑफ गोइंग फॉर आउटसाइडर एट ऑल. यूज द पॉवर ऑफ कम्युनिटी, विच उत्तरामधनं मला दिसली नाही, सॉरी. अच्छा, याच्यातली एक बारीक बाब, सगळ्यांचे लाईट बिल्स डिटेल्स, मंथली कन्झम्पशन जे होणार आहेत, कमर्शियल कन्झम्पशन आणि बँक डिटेल्स, हे GSTच्या वेबसाईटमध्ये अपलोड होणार आहेत. तुमच्या बँका, तुमचे MSCB ऑफिसर हे सगळे अपलोड केले जाणार आहेत. आता याचा परिणाम काय होणार आहे? आतापर्यंत खूप चाललं होतं की बाबा लाईट बिल वाटेल ते भरूया आपण, इकडे कन्झम्पशन आपल्या पद्धतीने दाखवू प्रोडक्शन. आता नाही होणार. एक्साईजमध्ये ती प्रोव्हिजन होती की पहिल्यांदा लाईटचे बिल्स अपलोड करा म्हणजे मॅन्युअली सबमिट करा, पण ते एवढ्या एक्साईजने कधी असं रिकन्साईल करायचा कार्यक्रम केलेला नाही. आता सगळं एक्साईज GST ऑफिसर, आय एम सेइंग वेदर इट स्टेट ऑर सेंट्रल, ही विल हॅव ॲक्सेस की बाबा मंथली युनिट कन्झम्पशन किती आहे, बँक ट्रान्झॅक्शन किती आहे, आणि सेल परचेस किती दाखवत आहेत. 3 डिटेल्स आर अवेलेबल. सो दे विल आस्क युअर बँक स्टेटमेंट्स ओनली. परचेस सेल मॅच करा, जे ट्रान्झॅक्शन दिसत नाही त्याच्यावर 18% टॅक्स भरा, आणि इन्कम टॅक्स ऑफिसर तेच करणार आहे. हे परचेस सेल दाखवा, जे टॅक्स दिसत नाही त्याच्यावरती 30% टॅक्स भरा. कामं खूप सोपी होणार आहेत, एका दिवसात असेसमेंट होतील, पण टॅक्स लायबिलिटी सगळं चालेल का तुम्हाला? त्यामुळे सिम्प्लिफिकेशन येतंय, पण ती सिम्प्लिफिकेशनची आपली तयारी किती आहे?
आपली तयारी किती आहे की मी जो धंदा करतोय तो ओपन करून दाखवायची? धंदा आता ऑप्शनच नाहीये आता. नाही पण इथे तर मगाशी एक प्रश्न आला होता ना, मेंबरशिपचे फॉर्म भरताना पण रेजिस्टन्स येतो की डिक्लेअर किती करायचा. आता तो ऑप्शनच नाहीये. हा ह्याच्यावरती तुम्ही कम्युनिटी म्हणून काम चांगलं करू शकता. कारण याच्यात काय होतं माहिती का, गव्हर्नमेंटकडे हे रिप्रेझेंटेशन गेलेलेच नाहीयेत असोसिएशन्सकडनं. जे मॅन्युफॅक्चरचे प्रश्न आहेत ना, आता हा URDचा जो प्रश्न आलाय सेक्शनमध्ये टाकलाय, हा प्रश्न वेगळ्या प्रकारे मांडला गेला असता किंवा वेगळ्या प्रकारे ड्राफ्ट केला असता, पण इंडस्ट्री रिप्रेझेंटेशन झालंच नाही. नाही पण याच्यात गव्हर्नमेंट स्वतःच्या स्टाफच्या डिपार्टमेंटच्या बाबतीत खूप सिरियस आहे. त्याचं उदाहरण सांगतो. गव्हर्नमेंट स्वतःच्या डिपार्टमेंटला जे गव्हर्नमेंटची डिपार्टमेंट खर्च करतायत आता, तर प्रत्येक खर्चावरती त्यांनी TDS आणलाय. GST TDS नावाची एक कन्सेप्ट आणली. आतापर्यंत इन्कम टॅक्समध्ये होती. हाऊ गव्हर्नमेंट इज स्ट्रिंजंट ऑन दॅट ते तुम्हाला सांगतो उदाहरण. पहिला ड्राफ्ट लॉ काढला त्यात त्यांनी सांगितलं की 10 लाखाच्या वरची सगळी जी पेमेंट्स आहेत त्याच्यावरती TDS लागेल. तो नंतर त्यांनी पार्लमेंटमध्ये नोव्हेंबरला ड्राफ्ट लॉ आणला, त्यात त्यांनी 5 लाख केली. आता जो ऍक्ट पास झालाय त्यात त्यांनी लिमिट 2.5 लाख केली. म्हणजे एखादी ग्रामपंचायतीला पण ऑप्शन नाही आता टॅक्स भरण्याशिवाय. आणि आत्ताचा आकडा किती आहे? आता हार्डली 80 लाख लोकच रजिस्टर्ड आहेत. खूप मोठी फिगर नाहीये. ऍक्च्युली MSEBीचा आकडा आहे 5.5 ते 6 कोटी. छोटे छोटे लेथ मशीनवाल्यापासून चहावाल्यापासून सगळेच कवर्ड आहेत आता. पण हे नाही येत ना आता रेकॉर्डला. आणि गव्हर्नमेंट येणाऱ्या काळात हा सगळा डेटा कलेक्ट करत 3-1 कोटीपर्यंत जाईल लोकांपर्यंत. काही लोक राहतील त्याच्या बाहेर. ह्याच्यातनं एक मगाशी जे लेबरचं उदाहरण आलं, तिथे आपल्याला कुठेतरी त्या लोकांना एकत्र आणून काम करायला लावायला लागेल. 4-5 लोकांना एकत्र मिळून त्यांनी काहीतरी सेटअप करणं आवश्यक आहे. अदरवाईज दे आर नॉट गोइंग टू सर्व्हाइव्ह. आणि एंटरप्रिनरशिप हे आपलं स्किल आहे बेसिकली. आपल्याकडे जॉब हा ऑप्शन नसतो, पण एंटरप्रिनरशिप आपल्याकडे बाय डिफॉल्ट आहे. ती असेल तर मग त्यांना काय सपोर्ट करू शकतो? एखाद्या मोठ्या इंडस्ट्रीचे छोटे जे जॉब वर्कर करणार आहेत त्यांना कुठेतरी कन्सॉलिडेट करून घ्या, जे त्यांनाही त्यांचं अस्तित्व राहील. कारण आपल्या समाजातले असतील तर तुम्ही हे करणार का? त्याला म्हणाल जॉबवर या, तो जॉबवर नाही येऊ शकत, तो नाही काम करू शकत त्या पद्धतीने, पगारावर नाही काम करणार. फ्री सॅम्पल्स आतापर्यंत सगळे चालत होते. फ्री सॅम्पल्स पण GSTला लायबल आहेत. ओके, त्यामुळे सॅम्पल्स देणं बंद करा थोडंसं. ती तुमच्या ॲव्हरेज प्रॉडक्ट प्रमाणे बघितली जाईल. हे तुम्ही कुठलं प्रॉडक्ट सप्लाय करता त्याच्याप्रमाणे ठरवलं जाईल. एक्सपोर्टला नाहीये. एक्सपोर्टला नाहीये. या सगळ्यात ओव्हरऑल असं दिसतं की पहिले 1 वर्षभर प्राइस चांगल्या वाढतील आणि नंतर काही काळानंतर प्राइसेस ओव्हरऑल प्राइसेस 4% खाली येतील. आता या सगळ्या प्रोसेसमुळे तुम्हाला 3-4 गोष्टींचा विचार करायला लागेल इम्पॅक्टमध्ये. एक आहे अकाउंटिंग प्रोसेस सगळ्या चेंज होतील, बिझनेस प्रोसेस खूप चेंज होतील, डॉक्युमेंटेशन खूप वाढणार आहे. हे करताना तुमच्या टीमला, तुमच्या स्टाफला आणि तुमच्या कन्सल्टंटला सगळ्यांना एकाच भाषेची सवय लावायला लागेल कुठेतरी. जॉब वर्कची आपल्याकडे नंबरिंग देण्याची पद्धत नाही, पण आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एखादा जॉब हा तोच आहे आणि त्याच पार्टीचा आहे याचं रेकॉर्डिंग कुठेतरी तुम्हाला सुरू करायला लागेल. आपण आता PO देण्याची पद्धत नाही आहे आपल्याकडे आतापर्यंत. ज्याच्याकडनं काम करतो त्याला PO देण्याची पद्धत नाही आहे. तोंडी फोन करून सांगितलं रे माल लेकेज आणून दे, झाला संपला विषय. पण आता PO सुरू करायला लागतील. सगळ्या वेंडर्स आणि बायर्सचं, म्हणजे ज्याच्याकडनं तुम्ही माल घेता आणि ज्याच्याकडे माल विकताय त्यांचं KYC लागेल. आणि KYC घेताना तुम्हाला 2 गोष्टी क्रिटिकल आहेत. तो माणूस माल कुठनं सप्लाय करतोय, माल कुठनं सप्लाय करतोय. कधी कधी काय होतं, मुंबईची पार्टी असते, ऑर्डर मुंबईत नाही तो फोन, पण माल सप्लाय करायचा असतो वापीला किंवा अहमदाबादला. आता ह्या ठिकाणी प्रश्न येणार, कारण इथे आता जे कन्सेप्ट आहे की डेस्टिनेशन बेस्ड टॅक्सेशन सुरू झालंय नवीन कन्सेप्टमध्ये. मगाशी जसं कुलकर्णी सरांनी सांगितलं की ज्या स्टेटमध्ये माल जातोय कन्झम्पशन, जिथे माल जातोय त्या स्टेटला स्वतःचा तो टॅक्स मिळणार आहे. म्हणजे आता उदाहरण दाखवतो तुम्हाला जस्ट. आतापर्यंत महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये माल विकला जायचा.
महाराष्ट्रात मॅन्युफॅक्चर केलाय, तर इथे CST, एक्साईज, वॅट महाराष्ट्राला मिळायचा. गुजरातला काहीच मिळायचं नाही आणि गुजरातला C फॉर्म द्यायला लागायचा फक्त इथे. दॅट्स इट. आता ह्या कन्सेप्टमध्ये GSTत महाराष्ट्राला टॅक्स नाही, तो सगळा टॅक्स जाणार गुजरातला. कन्झम्पशन बेस आहे आणि ह्याच्यातला अर्धा टॅक्स गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि हा स्टेट गव्हर्नमेंटला. त्यामुळे प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंट आपल्या इकडे होणाऱ्या मुवमेंट्सवरती खूप बारीक लक्ष ठेवणार आहे, कारण माल आला तर पैसे येणार आहेत ना. ऑल इन्कमिंग इज क्रिटिकल आता. त्यामुळे मालाची मुवमेंट ही खूप ट्रॅक केली जाणार आहे आता. त्यामुळे बिलिंगचा ॲड्रेस महत्त्वाचा नाही, माल कुठे जातो ते महत्त्वाचं आहे. आता याचा साधा इफेक्ट आहे, तुम्ही माल वेअरहाऊसमध्ये ठेकलात, इकडनं इकडे वेअरहाऊसमध्ये टाकलात, पण ही जर प्लेस तुमच्या बिझनेसच्या याच्यात GSTच्या रेकॉर्डला रजिस्टर्ड नसेल तर थोडासा प्रश्न येईल. त्यामुळे आता सगळ्या जागा जिथे जिथे माल ठेवताय त्या तुमच्या ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस म्हणून रजिस्टर झाल्या पाहिजेत, इन्क्लुडिंग युअर जॉब वर्कर ऑल्सो, कारण माल तुमचा तिथे पडलेला आहे. आता ह्याचं अकाउंटिंग तुम्ही टॅलीमध्ये कसं करणार? थोडं म्हणून म्हटलं, मगाशी म्हटलं की काही प्रश्न मी असे सोडून देणार आहे जे तुम्हाला डील करायचे. सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देणार नाही, पण प्रश्न उभे राहतील. येस, तर ते दोन्ही प्लेस ॲडिशनल प्लेस म्हणून करायला लागतील आणि तिथून बिल रेस करायला लागेल. गोरेगाव ना, ती ॲडिशनल लोकेशन म्हणून रजिस्टर करायला लागेल, पण तुम्हाला ॲडिशनल प्लेस तो करायला लागेल. त्याला ऑप्शनच नाही, तो पर्याय नाही. आता 10, 15, 20 आणि ई-वे बिल पर्याय नाही. नाही, सिरीज शक्यतो एकच ठेवायची, सिरीज बदलायची नाहीये. इव्हॉल्व झालेलं आहे सगळं. ऍक्ट रेडी आहे, गाईडलाईन्स रेडी आहेत, रूल्स रेग्युलेशन रेडी आहेत, रेट्स फक्त डिक्लेअर व्हायचे बाकी आहेत. कारण आता पुढचा गंमत कशी आहे की ज्यांच्याकडे PC नाहीत त्यांना आता PC घ्यायचे, इंटरनेट घ्यायचंय, माणसं शोधायची. ओके, आणि नक्की धंद्यावर किती परिणाम होणार तो अजून शोधायचा आहे. आणि हे सगळं 1 तारखेला उभं राहायचंय, एकाच तारखेला सगळ्यांना उभं राहायचंय. विल इट बी इझी फॉर अस? सगळ्यांना PC मिळणार आहेत, सगळ्यांना माणसं मिळणार आहेत, सगळ्यांना अकाउंटंट मिळणार आहेत. नाही, ते तर अजून दुःख वेगळं आहे, त्याच्याबद्दल मी काही बोलत नाही. ते दुःख वेगळे खूप. गव्हर्नमेंट डिपार्टमेंट कॅन मॅक्सिमाइज, मेक अवेअर ऑफ द लॉ, पण तुमच्या धंद्याला काय परिणाम होतो हा तुम्हाला शोधायला लागेल. हे नो कमेंट. सगळ्या अँगलने आता काय झाले, बेसिकली ओव्हरऑल इंडस्ट्री असोसिएशन्सच थंड आहेत या बाबतीत. नाही, खूप थंड आहेत. म्हणजे यांनी अजूनही कुठल्याही प्रकारचं, म्हणजे याच्यातलं थंडपणा कुठे दिसतो तर बेसिकली कुठलंही रिप्रेझेंटेशन CGST किंवा AGST करताना दिलेलं गेलेलं नाही. आणि दिली आहेत ती खूप कमी असोसिएशन आहेत, ते CII, FICCI, असोसिएम, ज्यांच्याशी आपला काही संबंध येत नाही ना, त्याच्यात कुठेही रिझन. आता याच्यातला गंमत अशी आहे, हा ऍक्ट एकदा फ्रीज झाला, हा झालाच आता, पार्लमेंटने फ्रीज केला, राष्ट्रपतींची सही झालेली आहे, तो CGST ऍक्ट फ्रीज आहे. स्टेट गव्हर्नमेंटचा ऍक्ट तो मॉडेल ऍक्ट आहे, तोही तसाच पास होणार आहे या मंथ एंडला, ते 22, 23, 24ला होतोय. तो पास झाला आणि तो अक्रॉस द स्टेट, अक्रॉस द नेशन एकच स्टेट ऍक्ट आहे, तो फक्त रॅटिफाय करायचा, सही करायच्या सगळ्यांनी. आता त्याच्यातला एक बदल, एक बारीक बदल जो आपल्या इच्छेने करायचा आहे, तो सहज शक्य आहे, पार्लमेंटमध्ये पास करायला लागेल आणि ऍट द सेम टाइम 32 राज्यांमध्ये ऍक्ट चेंज करायला लागेल. त्यामुळे कोणाला काही अपेक्षा असतील की लगेच ऍक्ट चेंज होईल आणि काहीतरी नवीन गोष्टी येतील, तर ऍटलीस्ट डू नॉट एक्सपेक्ट फॉर ऍटलीस्ट 2 years. आणि त्यात अजून एक बारीक गोष्ट येते की फायनान्शियल इयर चेंजचं काहीतरी ऍक्शन चाललेले आहेत, विच आर लाईकली टू कम अप.
येस सर, काही प्रश्न आहे वाटतं. येस सर. Provision of law is there की त्यांना within in the sense they are telling us to give bank guarantee for next further 3 years. नका करू धंदा, दुसरं शोधा. नाही नाही काय होतं माहिती का, सांगा प्रॅक्टिकली सर सांगतो तुम्हाला. हा जो काही तुमचा प्रश्न आहे ना, प्रत्येक कंपनीची पॉलिसी वेगवेगळी आहे. नाही नाही प्रत्येक कंपनीची नाही, बट युरोपियन कंपनीज आर डुईंग लाईक दिस. दे आर डुईंग द बिझनेस ऑफ स्क्विझिंग इंडियन. ओके, बट व्हॉट आर द रिलेशन्स विथ जीएसटी? नो, व्हॉट आय वॉन्ट टू टेल की त्यांनी जे असं आपल्याला स्क्विझिंगचा लॉ करतात आणि त्या लॉवरती म्हणजे स्क्विझिंग करण्यावरती बंदी घातली पाहिजे बिफोर प्लेसिंग ऑर्डर. My question is simple. Does it have any relevance with GST? No. If yes, I will deal with that. नाही नाही माझ्या मते काय आहे माहिती का, जीएसटीचा हा संबंध कधी येतो की आता मी हे सगळ्या गोष्टी करणार, मी त्यांच्याकडून ऑर्डर एक्सेप्ट करतो बिकॉज ऑफ माय रिक्वायरमेंट. कारण काय, ॲज ऑन डेट सगळ्यांकडे कामं नाही आहेत, बरोबर, पण कामं तरी केलीच पाहिजेत. बरोबर. इट इज मस्ट. येस, नो ऑप्शन. कारण त्याच्यापुढे देशाची उन्नती आहे. परफेक्ट. तर ह्या ज्या युरोपियन कंपन्या आहेत त्या ज्या स्क्विझिंग लॉज आपल्याकडे जबरदस्ती इम्प्लिमेंट करतात त्याच्यावरती बंदी आणली गेली पाहिजे. कारण तुम्ही जसं सगळ्यांकडून आमच्याकडून टॅक्स जीएसटी वगैरे मधून टॅक्स कलेक्शन करणार. नाही नाही पण आपल्याला यासाठी पण हे पाहिजे प्रोव्हिजन. येस सर, बट मी प्रश्न काय विचारला मगाशी, एक मिनिट सर, प्रश्न काय विचारला मगाशी तुम्हाला? नाही, जीएसटी वगैरे आपण सगळं भरणार, त्याच्यामुळे आपण सगळे टॅक्सेस भरणार. इन इंडिया फक्त. मी युरोपियन युनियनचा रिप्रेझेंटेटिव्ह नाही फर्स्ट ऑफ ऑल. डू नॉट आस्क मी द क्वेश्चन विच आय कांट डील. ओके. ओव्हरऑल सांगायचं एकच आहे की येस सर. येस, आन्सर इज येस. तुम्ही सर्व्हिस देताय ना. हा, मग तुम्ही सर्व्हिस दिल्यावर तुम्ही बिल, यू हॅव टू कलेक्ट द जीएसटी. यू हॅव टू. You do not have a choice whether the other person who is enjoying the benefit is registered or not. Is not a question. You have to levy your tax. याच्यातला एक पॉइंट सांगतो जो तुम्हाला मला वाटतं कन्सर्न असेल. एक मिनिट. आपण सगळे ह्या कॅरेक्टरमध्ये येतो, B2B. So we provide service from business to business. Governmentचं clear intention आहे B2B, no tax from pocket. आतापर्यंत मगाशी CSTचं सांगितलं उदाहरण, 2% CST भरायला, तो कॅश खिशात जायचा. आता मी जर एक्साइज मॅन्युफॅक्चरर कडनं गुड घेतले, मी ट्रेडर आहे आणि मी समोरच्याला विकते, तो एक्साइज कोणाच्या खिशात जायचा? एक्साइज वॉज अ कॉस्ट. पण आता ती पद्धत नाही राहते पोस्ट जीएसटी. नाही लक्षात येते? एक्साइज मध्ये आणि सगळ्या बारीक 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 गोष्टींमध्ये की हा टॅक्स आहे, हा तुमच्या खिशात जाणार नाहीये. म्हणजे तुम्हाला तुमच्या खिशावरती बर्डन नाही येते, तुमच्या कॉस्ट मध्ये ऍड नाही होणार आहे. जीएसटी विल नॉट ऍड टू द युअर कॉस्ट. जीएसटी इज अ पास थ्रू. या सगळ्याचं कलेक्शन म्हणजे ए पर्सन आहे, बी पर्सन आहे, सी पर्सन आहे. ए ने वस्तू घेतली 100 रुपये प्लस जीएसटी, याने विकली 150 प्लस जीएसटी आणि याने विकली 200 प्लस जीएसटी. याने कंझ्युमरला विकली, अल्टिमेट कंझ्युमर. ह्या दोन्ही ट्रान्झॅक्शन मध्ये ह्याच्या खिशातनं काही पैसे गेलेत का टॅक्समध्ये, जीएसटी टॅक्सला? नाही. ही जस्ट कलेक्टिंग फ्रॉम बी अँड पासिंग आउट टू गव्हर्नमेंट. बी विल कलेक्ट फ्रॉम सी, विल यूज सेट ऑफ ए अँड मेक पेमेंट टू गव्हर्नमेंट. सी विल कलेक्ट फ्रॉम डी, यूज सेट ऑफ B अँड पास आउट टू गव्हर्नमेंट. आता तसं होत नव्हतं. आतापर्यंत मल्टिपल टॅक्सेस असल्यामुळे हे टॅक्सेस कुठेतरी कॉस्टमध्ये ऍड होत होते. माझ्या ऑपरेशन कॉस्ट, डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कुठेतरी ऍड होत होते. ते आता नाही होणार. सो B2B, नो टॅक्स फ्रॉम पॉकेट, इनडायरेक्ट टॅक्स फ्रॉम पॉकेट.
खूप सिरियसच विषय ॲक्च्युली, तेवढा सिरियसली घेतलेला नाही आहे, कोणीच घेतलेला नाही. कुठलं? हा ते मगाशी सांगितलं होतं ना, हे 10 तारखेचं जर आपण याचा एचा सेल हा बीचा परचेस आहे, बीचा सेल हा सीचा परचेस आहे आणि सीचा सेल हा डीचा परचेस आहे. हा कन्झ्युमर असल्यामुळे ह्याच्याशी काही रिलेव्हन्स येत नाही. पण ही सगळी ट्रान्झॅक्शन तुमच्या जीएसटीच्या वेबसाईटला पॉपअप होणार आहेत त्या 10 महिने नाही वेगळे. हा ते पुढच्या महिन्यात. येस, त्याप्रमाणे ऍडजस्ट करत जायचं. काही क्वेश्चन्स वेगळे? तुमचा काहीतरी मगाशी इन्कम टॅक्सचा प्रश्न होता सर. जीएसटी मध्ये गेल्यावर बॅलन्स शीट कंपल्सरीच होईल आता, पर्यायच नाही ना, कारण इन्व्हेंटरी तो नाही राहत. म्हणजे टेक्निकली बघायला तर इन्कम टॅक्समध्ये ऍक्ट म्हणून क्लॉज म्हणून राहील, पण वन्स युअर जीएसटी रजिस्टर्ड इट हॅज लॉस्ट रिलेव्हन्स. ते भरू शकता, पण उद्या जर तुम्ही म्हणाल माझ्याकडे बुक्स नाहीत पण जीएसटी रजिस्टर्ड असाल तर इन्कम टॅक्स जीएसटी रजिस्टर्ड म्हटल्यावर तुम्ही बुक्स आहेत, सुटका नाही कुठल्याही प्रकारे. मला वाटतं काही प्रश्न सुटले असतील, काही सुटलेले नाही आहेत, कारण चेहरे खूप तसे सिरियस झालेले दिसतात. त्यामुळे आता अपलोडिंग चालू राहू द्या प्रश्नांचं. येस, एक मिनिट प्लीज, माईक घ्या. मला स्पेशल सॉफ्टवेअरची गरज आहेच का? म्हणजे मला का वेबसाईटवरती सुद्धा अपलोड करता येईल? मला समजा माझा तेवढा बिझनेस नाही आहे, माझा थोडाच बिझनेस आहे, लार्ज वॉट एव्हर ट्रान्झॅक्शन, पण माझे थोडेच आहेत, तर मला ते वेबसाईटवरती अपडेट करता येतील की मला टॅली किंवा असं सॅप वगैरे सॉफ्टवेअर लागेलच? नाही, काय माहिती का, सॉफ्टवेअर तुम्ही टॅली तुम्ही वापरता का आता? नाही वापरत, वापरायला लागा, पर्याय नाही त्याला. आता आउटसोर्स नाही करता येणार सर, सगळ्या गोष्टी तुमच्या इथे पाहिजेत. इन सोर्स लागतील, आता फॅक्टरी प्रिमायसेस मध्येच लागेल सगळं. एक मिनिट, प्रश्न क्लिअर झाला तुमचा? नाही? हा, ओके. ते अपडेट होते. टॅली इज गोइंग टू गेट मायग्रेटेड इन जीएसटी कंप्लायंट मॅनर. टॅली विल कम विथ अन ऑप्शन विच आर देअर राईट नाव. आता पण वॅटचे आणि सर्व्हिस टॅक्सचे रिटर्न्सचे ऑप्शन आहेत, पण शक्यतो टॅली वापरलं जात नाही रिटर्न कंप्लायन्स करता. पण ज्यावेळेस तुम्हाला इन हाऊस करायचं असेल तर टॅली कॅन बी वन पॉईंट सॉफ्टवेअर फॉर ऑल युअर ॲक्टिव्हिटी. यू कॅन यूज इट. आणि शक्यतो आमचं लॉजिक असं आहे की जरी उद्या CBSEने GST वेबसाईटमध्ये रिटर्न्स अपलोड करायला सांगितले तर ती खूप काही कॉम्प्लिकेटेड मॅनरमध्ये नसणार आहेत. जसं इन्कम टॅक्स रिटर्न खूप कॉम्प्लिकेटेड असतं, XML फाईल तयार करा. या छोट्या फाईल असतील, CSV असतील, कारण या सगळ्यांना अपलोड करायचे. डेटा खूप असणार आहे. जसं मगाशी उदाहरण दिलं, स्कॅनिंग करताना 100 KB लिमिटेशन आहे, त्यामुळे डेटा लिमिटेशन असणार आहे. कारण ह्यांच्याकडे आता 80 लाख लोकांची रिटर्न्स यायला सुरुवात होतील. 80 लाख, त्याला 60 लाख लोकांची तरी येतील, तर व्हॉल्यूम खूप असणार आहे. त्यामुळे फाईल साईज ते छोटी ठेवायचा प्रयत्न करतील आणि सिंपल असेल, जी कोणालाही कुठेही तयार करता येईल. Atom, I have charged 12.5% sale tax. Still they have deducted 1% TDS. Why? It will be continued under GST? ओके, सो जस्ट टू गिव्ह मी अ पॉईंट की ज्यावेळेस कुठली गव्हर्नमेंट एंट्री टेंडर काढते, तर टेंडर काढताना फ्रॉम देअर पॉईंट ऑफ व्ह्यू, इफ द आयटम इज नॉट अवेलेबल ऑन द काउंटर and if they get the item produced in the way they want, it amounts to contract 194C. Whether you levy a VAT, they are going to deduct TDS. आणि आत्ताच्या कन्सेप्टमध्ये, ह्या कन्सेप्टमध्ये, GSTच्या कन्सेप्टमध्ये सप्लाय आणि सर्व्हिस एकत्र झाल्यामुळे शक्यतो मला वाटतं गुड्स सप्लायवरती जे रेडिली अवेलेबल आहेत, म्हणजे लाईक हे रेडिली अवेलेबल आहे, ह्याच्यावरती ते TDS नाही कापणार. पण वन्स यू सर्व्हिस आणि
कस्टमाइज सप्लाय याच्यावरती TDS लावणार ते. आता नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की मॅन्युफॅक्चरिंगमध्ये देर आर मॅन्युफॅक्चरिंग रॉ मटेरियल ऑर कंपोनंट नंबर 1. ओके. देर आर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, printing and stationery, whatever may be. Previously, on printing and stationery, no setup was available. Now it is available. Yes, the definition which they have used, very simple. Any expenditure incurred in the continuation of business, in furtherance of business. So your printing and stationery for bills is a furtherance of business. आणि दुसरी गोष्ट, जर सिम्प्लिफाईड करायची असेल म्हणून त्यांनी ती पद्धत ठेवलेली की सगळ्या खर्चांचे सेट ऑफ तुम्हाला अवेलेबल आहे. Next question is, त्यातले काही खर्च नाही आहेत, म्हणजे उदाहरणार्थ हॉटेलिंग खर्च नाहीये, तो त्यांनी बाजूला ठेवलेला आहे कारण तो खूप होतो. ऍक्ट मध्ये बाजूला ठेवला आहे, त्यामुळे त्याला बदल नाही होणार. म्हणजे कॅपिटल गुड्सचं त्याचा सेटअप आहेच. येस, तो आहे. इट मीन्स युअर कॅपिटल गुड विल बी कॅपिटलाइज विदाउट एनी टॅक्स. काही अजून प्रश्न असतील तर मला वाटतं लास्ट क्वेश्चन घेऊ आणि आपण वाइंड अप करू. 10 तारखेपर्यंत भरायचे पहिलं रिटर्न. अपलोड करून टाका ना. 10 तारीख ड्यू डेट आहे. 10 तारखेपर्यंत आलं पाहिजे. एक मिनिट, एंट्री गेल्या महिन्याचे, एक मिनिट, लेट मी एक्सप्लेन अगेन दिस टू यू. रिटर्न्सच्या बाबतीत एप्रिलच्या एंट्र्या मे 10 पर्यंत अपलोड केल्या गेल्या पाहिजेत. एप्रिल मंथच्या एंट्र्या मे 10 पर्यंत सेल्स आणि मे 15 पर्यंत एप्रिलचं परचेस कन्फर्मेशन शब्द वापरतोय. परचेस तुम्ही अपलोड नाही करू शकत, पण परचेस कन्फर्मेशन, त्यात RD पार्ट्या आणि URD पार्ट्या, जे तुमच्याकडे URD पार्ट्या त्या तुम्हाला अपलोड करायला लागतील कारण त्या क्रॉस व्हेरीफाय होणार आहेत नंतर. त्यामुळे URD पार्ट्या बाजूला ठेवून चालणार नाहीयेत. 15 पर्यंत URD पार्ट्या अपलोड, 16-17ला तुमचं चलान जनरेट होईल. चलान ऑटो जनरेट होणार आहे. आता फॉर्मॅट चेंज होणार नाहीत, फॉर्मॅट सिम्पल आहेत. हॅलो सर. यस. मी ॲक्च्युली ऑटोमोबाईलच्या बिझनेसमध्ये आहे. ओके. थोडेसे कन्सेप्ट आमच्यामध्ये अनक्लिअर आहेत. बोला काय. कंपनी एक मोठा डीलर अपॉइंट करते. बरोबर. कंपनी आणि डीलर हे सगळे व्यवस्थित रजिस्टर आहे. त्याच्यानंतर एक सब डीलर अपॉइंट होतो. याचा क्लॉज कुठेच मेन्शन होत नाही. कसं ते मी तुम्हाला सांगतो. कंपनीने ऑथॉरिटी दिली आहे डीलरला गाड्या विकायची. डीलर आम्हाला ऑथॉरिटी देतो, तुम्ही अमुक अमुक स्टेशनला जसे आहेत तुम्ही गाड्या विका. बरोबर. आम्ही परत ॲज अ कमिशन एजंट म्हणून देतात. सेकंड बिल फाडायची आम्हाला ऑथॉरिटी नाही. सेकंड बिल पाडायची ऑथॉरिटी नाही, ऑटोमोबाईल डिपार्टमेंट मधूनच नाही. एकदा त्यांना बिल केलं, त्यांनी आम्हाला बिल केलं किंवा कस्टमरच्या नावे केलं, आम्ही डायरेक्ट बिल फाडू शकत नाही. सो दॅट विल गो फ्रॉम डायरेक्टली डीलर टू कस्टमर. हो. ओके. विथ आणि डिस्काउंट. हां, म्हणजे आम्ही 40,000ला गाडी डीलरकडून घेतली आणि मी कस्टमरला 42,000ला विकली. हा जो 2,000 रुपयाचा हा जो फरक राहतो ना, याच्यावरती अजून असं काही टॅक्सेशनचं कोण सांगते तुम्ही कमिशन म्हणून दाखवा, कोण सांगते याच्यामध्ये काही क्लॉजच रजिस्टर नाही आहे. हू इज इश्युइंग फायनल बिल? हू इज इश्युइंग द फायनल बिल? डीलर. Dealer is issuing bill in the name of customer? Yes. And what is the amount, 40 or 42,000? 40,000. 40,000. हाँ. And he is collecting 42,000. आम्ही 42 कलेक्ट करतो. 2,000चा हिशोब कुठेच नसतो. आणि ते चेकने पेमेंट येतं, कॅशने पेमेंट येतं? हां, ते उर्वरित आम्ही जे 2,000 घेतो ते कॅशनी घेतो. मग सिम्पल आहे ना, काय संपला प्रश्न. पण मला असा होतोय का त्याच्या नाही प्रॉब्लेम असा होतो का त्याच्यामुळे माझी फाईल स्ट्रॉंग होत नाही. हा प्रश्न वेगळा आहे. हां, मग मी भरायला तयार आहे, त्याच्यावरती मी भरायला तयार आहे. टेक्निकली बोलो. शेवटचा प्रश्न सर, कारण लोकांना भुका लागा. हां. हो. हां. 15ला परचेस कन्फर्म करायचं आहे, अपलोड नाही करायचं.
येस येस येस. मी आत्ता एक्सप्लेन केलं. आय थिंक सो यू आर नॉट हर्ड. काय कन्फ्युजन आहे? ओके सॉल्ट. रिटर्न्स आता सॉफ्टवेअरचं विचारलं. एक मिनटं. काय आता रिटर्न्स आता आपण विचारलं सॉफ्टवेअर काय आहे का, तर माझ्या ऐकण्यात असं आलं की गव्हर्नमेंट काही दिवसांनी रिलीज करणार आहे की लहान ट्रेडर्स किंवा लहान मॅन्युफॅक्चरसाठी करायला लागेल. म्हणजे मग टॅली आणि याचं डिपेंडन्स राहणार नाहीत असं काय? नाही, पण टॅलीचा रिलेव्हन्स राहणार नाही. इन्व्हेंटरी कुठं नाही टॅली जाणार असं नाही म्हणत, पण ज्या लोकांना नाही, जे नाही वापरत आहे अजून त्या लेवलला. माहिती का, एक लक्षात घ्या, कन्सिडरिंग युअर डॉक्युमेंटेशन कॉम्प्लेक्सिटी यू नीड टू हॅव अ टॅली. बरं. कारण टॅलीशिवाय दुसरं आता कुठलं सॉफ्टवेअर तेवढं कम्फर्टेबल नाहीच आहे जे कोणालाही विचारलं तर एंट्री सांगू शकेल. नाही, हे अगदी लहान ट्रेडर्ससाठी ऐकलं की फ्री सॉफ्टवेअर ती लोक देणार आहेत म्हणून विचारलं. काय तुम्हाला माहिती आहे का त्याबद्दल? सॉफ्टवेअर असं म्हणायचं आहे की ज्यांची आर्थिक क्षमता नाही, टॅली वगैरे सगळे घेऊ शकत नाही, तर गव्हर्नमेंट काही दिवसात फ्री सॉफ्टवेअर देणार आहे का रिटर्न फाईल करण्यासाठी? रिटर्नसाठी देईल. परत मी काय मगाचं माझं स्टेटमेंट परत मी रिटेट करतोय. Government will come with an utility which is very simple for filing GST returns, but they are not going to simplify your accounting processes. Your accounting process and documentation has to be managed by you, and you do not have any option. आता तुम्ही कुठलंही सॉफ्टवेअर घ्यायला गेलात अकाउंटिंगचं, तर अकाउंटिंगमध्ये जनरली टॅली का वापरलं जातं? टॅली बेसिकली कोणीतरी तुम्हाला एंट्री करायला सांगू शकतं किंवा तुम्ही शिकू शकता ॲज अ ओनर म्हणून. बाकीची सॉफ्टवेअर शिकायची म्हटली का त्यात वेळ जातो खूप, आणि त्याची इझी टेक्निकल अवेलेबिलिटी नाही आहे. ऑनलाईन ERP सॉफ्टवेअर आज 12 ते 15 आहेत अकाउंटिंगची, पण ती कॉम्प्लिकेटेड आहेत, नाही कम्फर्टेबल. तर कसं काय करणार? मग टॅली वापरा, इझी आहे सध्या. मी टॅली प्रमोट करतोय असं नाही, पण जे इझी आहे आणि जे तुम्हाला परवडेल असंच आहे, तेवढं बघा. थँक्यू. धन्यवाद सर. अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आणि शंका निरसन आपण केलेलं आहे.